अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या म्हणजे 18 जानेवारीला संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे। पौष महिन्यामध्ये ही अमावस्या येते म्हणून हिला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं। या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे। तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं काही शक्य होईल तेवढं मौन ठेवायचं आहे। मग अगदी तुम्ही अर्धा तास 1 तास सुद्धाही ठेवू शकता। या मौनाच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे। यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, नाहीच जमलं तर अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुद्धा करू शकता। अमावस्या आहे त्यामुळे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे। तुमच्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ, वावडिंग पावडर, हिंग, हळद, गोमूत्र आणि थोडासा कापूर टाकायचा आणि या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे। आंघोळ करताना अमावस्येच्या दिवशी तुम्हाला त्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र मिसळायचं आहे, जेणेकरून मनाची, शरीराची जी काही निगेटिव्हिटी आहे ती कमी व्हायला मदत होते। पण वृक्षाच्या इथे कणकेचा एक दिवा अर्पण करायचा आहे। यामध्ये तुम्ही थोडंसं तिळाचं तेल, नाही जमलं तर साधं तेल किंवा 2 वाती टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचा आहे। तरीनं सकाळी तुम्हाला सूर्यदेवतेला जल अर्पण करताना त्या तांब्याच्या भांड्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि मगच तुम्हाला हे पाणी सूर्यदेवतेला अर्पण करायचे आहे। असे उपाय करा, त्यामुळे घरातील मनातील निगेटिव्हिटी कमी होते आणि पॉझिटिव्हिटी यायला मदत होते। दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढं काही नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण मात्र अवश्य करा। सगळ्या त्रासांवरती नामस्मरण हे सगळ्यात मोठा उपाय आहे। स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।